आमची बैलजोडी राजा आणि सर्जा. नडतोय वाघ, नडतोय एकटा. गरगर मार मार. तर मूठ कशी बांधायची ती बघा. असा घ्यायचा असा आणि हा फिरवायचा खवायचा आणखी. हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर तुम्हाला थंबनेलवरून समजूनच गेलं असेल की आज आपण काय करणार आहोत ते. म्हणजे मोस्टली आता पाऊस पडतो तर कोकणात लावणीला सुरुवात झाली आहे. तुम्हाला मी कोकणातली लावणीची पद्धत पारंपरिक कशी आहे तुम्हाला दाखवतो. मॉडर्न पण आणि पारंपरिक पण दोन्ही दाखवतो. कारण आता सगळीकडे ट्रॅक्टर आले त्यामुळं नांगर आणि ट्रॅक्टर असे दोन्ही कॉम्बिनेशन इथं बघायला भेटतील तुम्हाला. तर तुम्ही ब्लॉग पुढे कंटिन्यू करा. हे बघा मित्रांनो, इथं लावणीला सुरुवात झाली. म्हणजे इथं आता चिखल करतात. भात लावायचं असलं तर अगोदर चिखल करायला लागते. तर इथं आता अशी नांगर पण आहे आपल्याकडे बघा. ट्रॅक्टर पण आहे, नांगर पण आहे. ही आमची बैलजोडी राजा आणि सर्जा. इथं चिखल चालू आहे. मोस्टली झाली आता त्या साईडला पण करायचं. इथं चालू झाली आता. मग ह्या साईडला हात लावून झालाय इकडं आणि इकडं. आणि पाऊस कमी आहे म्हणून ह्या तोंडातलं पाणी आम्ही बायपास करून इकडे घेतो. म्हणजे ह्या तोंडात, कारण पाऊस थांबलाय म्हणून पाण्याची जरा कमतरता आहे. कोकणात मोस्टली नांगरानेच नांगरतो. आता सगळीकडे ट्रॅक्टर आल्यामुळे ट्रॅक्टर नांगरायला लागले. बघा मित्रांनो, तुफान असा पाऊस आला आणि इथं लावणीला सुरुवात पण झाली. तेव्हा तुम्ही बघू शकता. तर आता श्री 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 युट्यूबचे सर्वा डेव्हिल शेट मनोल यांचे आगमन झाले आणि भाई आता नांगर धरणार आहे. बघू कसं काय धरतात ते. 2 वर्षांना, आज 2 ते 3 वर्षांना नांगर धरणार आहे. हा, आमचा शर्यतीचा बैल आज स्वतः नांगर धरतोय. निघाले हो नांगर धराय. आता किती नांगर धरतोय तो मला बघायचंय. हा मला बोलला, सकाळीच बोलला की मी येणार आहे, नांगर नको घेऊन घरात घेऊन जाऊ. म्हणजे नांगर बांधायला नको सांगू वाड्यात, मी येणार आहे, मला नांगर धरायचं म्हणून. आता भाई फुल कॉन्फिडन्स मध्ये आलाय बघा. इकडे दाढ काढतात. म्हणजे जी दाढ आपण भाजली विजलेली असते ना, आव्हान म्हणतात. आव्हान अरे दिसला. अरे बाई धरला नडतोय वाघ, नडतोय एकटा. अरे वळ वे टन मार. हा चिखला गडी चिखला. तिकडे भात लावून झालंय. आता तिकडे आव्हान काढतोय. लागतो ना. घे हत्यार घे डेव्हिल. स्वतः मालक आता आतमध्ये मातीत चालायला जाम मजा येते चिखलात. हा आपला बैल. हा जोकड. हा नांगर. त्याला बांधायची पद्धत आहे ती जुन्या माणसाला आपण विचारू. आता ह्यांना आरामासाठी डायरेक्ट वाड्यात घरात जातील स्वतःची स्वतः. चला चला निघाले बैल. आपोआप वाड्यात जातील. मागणं जायची गरज नाही. बांधायला जायला लागेल फक्त, बाकी काय विषय नाही. काय घरचा साज मी गेलो असतो. आपला बाला बंटीचा इज्जत देस. इज्जत दिली. इज्जत दिलेली आहे ना. काय तुझ्या मागण्या भावा मिसल. अरे भाई काय करतो. चिखल आहे ना भाई. आपला वाघ नांगर धरताना स्पष्ट दिसतोय तुम्हाला. पाऊस नाही डेव्हिल, पाऊस पाहिजे होता भावा.
गरगरवलेले पाऊस असतात. आता गरगर मार कडक पाऊस नेतोय काहीतरी इज्जत आहे भावाला. चालतोय बघा कसा. अरे 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 वर उचलायचा चिखलीला वर उचलायचा आणि त्याला दाबायचा. ट्रेन आहे अजून. दिस इज ॲज टिवय गावठी खुर्ची शेड. हा हे टिवय आहे सांगेल बघ माहिती सांगेल. गावठी फुलकी काय म्हणतात गावची खुर्ची. गावठी खुर्ची. गावची ठिवाय. आता मूठ कशी बांधायची ते बघा. हा बघ. हा. हा असा घ्यायचा असा आणि हा असा फिरवायचा. फिरवायचा आणि खवायचा अंगठ्यान. ओके हा अंगठ्यान खवायचा. आता शेड बघू कशी खावतायत. हा दमलो दमला जेव्हा तो घरात झोपायचं ना तेव्हापासून नाही मोठा बांधतोय. आम्ही झोपायचो तेव्हा तू नव्हताच इथे. हा. हा हे बघ. अरे काढा. मित्रांनो आता व्हिडिओ शूटिंग स्वतः राहून म्हणून करणार आहे. ह्याची लायकी नाही ते सगळ्यांना माहिती आहे. तर ह्याला म्हणतात दाढ. आता तरी जातील. मला आतमध्ये जायचं नव्हतं तरी पण आता जायला भाग पडलाय. ह्याला बोलतात दाढ. हे आपल्याला 30 दिवस आधी पेरायला लागते आणि अशा तऱ्हेने ही दाढ महिन्यानं तयार होते. आणि अशी शेती आपली भात लावणी कोकणात. तर मित्रांनो आज एवढंच झालं कारण पाऊस वगैरे आणि संध्याकाळ झाले फुल काळोख आणि पावसाचं वातावरणामुळे काळोख आणि मेन म्हणजे इथं ह्या साईडला आणि त्या साईडला चिखल केलेली. दाढ आपण जी आहे ना ती पूर्ण काढली नव्हती त्यामुळं तिथं चिखल नाही गेली. या साईडचं आणि त्या साईडचं लावून घेतला. बाकीचा आहे तो उद्या लावायचा तो ठेवलेला आहे. तर हा व्हिडिओ मी इथं सेंड करतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा. ओके टेक केअर.